परसबाग योजनेत 31 महिलांचा गौरव, स्वावलंबनाला नवी दिशा। पिंपळनेर नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा डॉक्टर योगिताताई चौरे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या परसबाग योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। घरच्या घरी भाजीपाला, फळझाडे व वेलवर्गीय पिकांची लागवड करून 34 महिलांनी सुंदर परसबाग फुलविली। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 31 महिलांचा प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला। या उपक्रमामुळे महिलांना पौष्टिक अन्न, आर्थिक बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा लाभ मिळत असून स्वावलंबनाकडे एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले। महिलांच्या कष्टाला योग्य दिशा देणारा उपक्रम पिंपळनेरमध्ये अनुकरणीय ठरत आहे। नगर परिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला नगराध्यक्षा डॉक्टर योगिताताई चौरे, उपनगराध्यक्ष योगेश नेरकर, सभापती डॉक्टर प्रशांत बागुल, डॉक्टर विनोद कोठावदे, नगरसेवक डॉक्टर मिलिंद कोतकर, नगरसेविका आशा महाजन, मायाताई पवार, मनीषा ढोले, प्रज्ञाताई बाविस्कर, लीलाबाई राऊत, तैमून नौशाद सय्यद, ज्योतिताई अहिरे, वैशाली परडे यांच्यासह पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या। सूत्रसंचालन डॉक्टर प्रशांत बागुल यांनी केले। यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर योगिताताई चौरे यांनी महिलांचे स्वावलंबन, पोषण आणि पर्यावरण संवर्धनासाठी नगर परिषद कायम कटिबद्ध राहील असे सांगितले। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जन आणि उच्च न्यायालय। मी पिंपळनेर मधील एक सुजान महिला नागरिक आहे। आम्हाला नगर परिषद मधून 8 मार्च महिला दिनानिमित्त बिया वाटप करण्यात आल्या होत्या परसबाग फुलवण्यासाठी। तर ते आम्ही लावल्या आणि छान पद्धतीने त्या आम्ही जगवल्या। बिना सेंद्रिय खतांचा न वापर करता आम्ही सेंद्रिय खतांचा वापर करून आम्ही त्या जगवल्या आणि छान त्याला भाजीपाला वगैरे आला। त्या निमित्ताने आज आम्हाला येथे बक्षीस दिले गेले। त्यासाठी आम्ही नगर परिषदेचे आणि मॅडमांचे आभारी आहोत। बागेचा फायदा असा होता की आपण आज बाजारात भाजीपाला घ्यायला गेलो तर सर्व फवारणीचा भाजीपाला आपल्याला दिला जातो। शेतकरी सुद्धा भरपूर फवारे वापरून, औषधं वापरून तो आपल्याला पिकवून बाजारात उपलब्ध करून देतो। तर आम्ही त्या घरी लावल्या आणि न कोणते औषधिक खताचा न वापर करता आम्ही रासायनिक खतापासून त्याला वाढवलं आणि त्याच भाज्या आम्ही परिवारात बनवून खाल्ल्या। त्यासाठी आम्ही व परिवारातील सर्व कुटुंब हे निरोगी आयुष्य जगू याची आम्हाला खात्री आहे, म्हणून आम्ही नगर परिषदेचे आभार मानतो। नमस्कार, मी डॉक्टर ललिता जाधव विराईज बोलते। तर आजचा जो कार्यक्रम झाला तो म्हणजे त्याची सुरुवात आपल्या पिंपळनेर शहराच्या प्रथम नगराध्यक्षा आदरणीय डॉक्टर योगिताताई चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची सुरुवात झाली। या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने याच कार्यालयात याची सुरुवात झाली। त्या दिवशी अतिशय उत्तम असा हा कार्यक्रम साजरा केला गेला। त्या दिवशी आपल्याला बियाणांचं वाटप केलं आणि परसबागेची स्पर्धा त्या दिवसापासून सुरू झाली। आम्हा महिलांना खूप आनंद झाला, कारण परसबाग ही अत्यंत काळाची गरज आहे। हल्ली आपण पाहतो शुद्ध आणि चांगला भाजीपाला मिळणं कठीण झालेलं आहे। सेंद्रिय भाजीपाला हा आपल्या दैनंदिन आहारात असावा, अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम पिंपळनेर नगरपंचायतीने घेतलेला आहे आणि त्याचं आम्ही सगळ्या महिलांनी स्वागत केलेलं आहे। फक्त हा एका दिवसाचा उपक्रम नव्हता, त्यात सगळ्या महिला अगदी बियाणं रुजवण्यापासून त्याला पाणी घालणं, खत, त्याची व्यवस्थित निगा राखणं, याच्यात अतिशय पारदर्शीपणाने हा उपक्रम राबवलेला आहे। वेळोवेळी ग्रुपवर त्याचे फोटोज टाकलेले आहेत आणि प्रभागानुसार त्या ठिकाणी परीक्षण सुद्धा अतिशय पारदर्शी असं परीक्षण झालेलं आहे। महिलांना सुंदर अशी एक छान संधी आपल्या पिंपळनेर नगरपंचायतने मिळवून दिली। त्याबद्दल मी समस्त पिंपळनेर महिला वर्गाकडनं मी पिंपळनेर नगरपंचायतीचं खूप खूप आभार मानते। धन्यवाद। आणि यापुढे सुद्धा आम्ही सतत